आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर। एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईकडून गौरव करण्यात आलाय। मिरज इथल्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित राज्य अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। या सोहळ्यात विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय आणि अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। समोर जे आहे तो येणारा काळ फक्त आणि फक्त डिजिटलचा आहे, पण त्यामुळे सगळ्यात मोठी आव्हानं सुद्धा आपल्याच समोर आहे हे मला इथे नमूद करायला पाहिजे। आणि त्यातले दोन महत्त्वाची आव्हानं फक्त मी सांगेन। एक म्हणजे आपण सोशल मीडिया आहोत हे लोकांना वाटतं। सोशल मीडिया आणि न्यूजचा डिजिटल मीडिया यातला फरक आपल्याला ठेवायला हवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की क्रेडिबिलिटी ही सुद्धा आपल्याला आपली स्थापित करायला पाहिजे। डिजिटल मीडिया ही क्रेडिबल आहे, विश्वासार्ह आहे हे जनतेला वाटलं पाहिजे। आपल्याला भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी लोकांनी आपल्याबरोबर असलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना मंत्री बावनकुळे यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल सांगितलेलं आहे। आमचं जुळलं दोघांचं प्रेम तेव्हा ती 16 वर्षाची होती, मी 20 वर्षाचा होतो। दोघे अल्पवयीन होतो। आता अल्पवयीन असताना सरिताताई तुम्ही साक्षी आहे, आम्ही दोघं कयामत से कयामत पिक्चर पाहायला गेलो। आता कयामत से कयामत पिक्चर पाहून बाहेर आला, पोलिसांनी आम्हाला पकडलं। पोलीस म्हणे मुलगी कोण आहे? तेव्हा घाबरलो पोलिसांना आम्ही। आता ती सांगून नाही आली, मी घरी सांगून नाही आलो, पाहायला गेलो पिक्चर। तर पिक्चर पाहून आल्यानंतर पोलिसांनी पकडलं, सरळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला बोलायला तुम्ही घेऊन गेले। मला 1.5 वर्ष कोर्टात जावं लागलं।